एकदा काळा जरा जोरदार. इसवी सन पूर्व 490 मधली गोष्ट आहे. ग्रीसची राजधानी अथेन्स. तेव्हा इराक नावाचा जो देश होता त्याचा सम्राट होता दरियस नावाचा. या दरियसनं हल्ला करायचं ठरवलं कुठं? अथेन्सवर, या ग्रीस नावाच्या देशावर. तेव्हा असे अनेक नगरराज्य होते. त्यातले फेमस अथेन्सच्या व्यतिरिक्तचं नगरराज्य त्याचं नाव होतं स्पार्टा. तुम्ही ते स्पार्टन्स वगैरे असे इंग्लिश पिक्चरचे नावं ऐकली असतील तर त्या स्पार्टावर अवलंबून आहे. तर जसं हे कळलं की दरियस इराणचा राजा हा आपल्यावर, आपण मॅरेथॉनवर येणार आहे बरं. मॅरेथॉन शब्द आला कुठून याची ऐतिहासिक गोष्ट तर मी गेल्यावर गुगलवर शोधायची. आणि मला असं वाटतं आता एवढं सांगून झाल्यावर मी तुम्हाला तो पाठीवर चिपकवण्याचा प्रयोग सांगतो. याच्यापेक्षा जास्त भाषण देणे की बरं नाही आहे. कागद तयार आहे, टाचण्या वगैरे आहेत सर आपल्याकडे. प्रत्येकाच्या पाठीला कागद लावता येईल अशी सोय आहे का? हो, सेलोटेपही चालेल. चालेल 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 चालेल. नाही तर असं पाठीत खुचून देऊ त्यांच्या आपण. काय काय शब्द उच्चारले होते आपण? इराणचं सम्राट दरियस, स्पार्टा नावाचं नगरराज्य, अथेन्स नावाचं नगरराज्य, त्यांच्यावर तो हल्ला करणार अशी बातमी लागल्यावर अथेन्सच्या लोकांनी ठरवलं की आपल्याला स्पार्टाची मदत हवी. आणि स्पार्टाची मदत हवी असं ते स्पार्टा साधारणतः 150 किलोमीटर दूर, अंदाजे आपण म्हणूया 120 ते 150 किलोमीटर दूर, इथं त्या कालावधीमध्ये रथाने जर माणूस पाठवला, त्या काळात रथ वगैरे होते, ते शत्रू सैन्याला दिसेल ते रथ मोडून टाकतील, त्याला मारून टाकतील, रथ जाळून टाकतील. म्हणून एका माणसाची निवड केली, एका सैनिकाची निवड केली. त्या सैनिकाचं नाव होतं फिडिपिड्स. काय नाव होतं? फिडिपिड्स. उच्चार इकडे तिकडे थोडा होईल. कोणी त्याला फिडिपाइड्स वगैरे असं म्हणतं. याला सांगितलं धावत जा म्हणे, जंगलातल्या रस्त्यानं जा, डोंगर दऱ्यातून जा. तो साधारणतः 120 ते 150 किलोमीटर तिथं धावत गेला. स्पार्टाच्या लोकांना सांगितलं की आमच्या नगरराज्यावर असं अतिक्रमण होणार आहे, तुमची मदत लागणार आहे. मग त्यांच्याशी बोलणी झाली, त्यांना मेसेज गेला, पुन्हा धावत आला. किती किलोमीटर धावत आला असेल? परत 150 150 जे काय 120-150 किलोमीटर धावत आला. तर बेरीज म्हणत धावत चला, किती थकला असेल? तोपर्यंत एक मॅरेथॉनचं मैदान होतं. मॅरेथॉन एका मैदानाचं नाव होतं तिथल्या. मैदान म्हणजे असं मैदानी प्रदेश. इथं युद्धाला सुरुवात झाली. इराणचे लोक आणि ग्रीकचे लोक, अथेन्सचे लोक आपसामध्ये लढले. त्याच्यामध्ये अथेन्सवाल्यांचा विजय झाला. दरियसला माघार घ्यावी लागली. आणि दरियसने असं ठरवलं की जे अथेन्सचं बंदर आहे त्या बंदरावर आपण हल्ला करायचा. बघा, पुन्हा या फिलिपिन्सला काम देण्यात आलं. जा म्हणे आणि आपले जे कोणी नगरराज्याचे प्रमुख आपण त्याला सोपे शब्दात राजा म्हणू. राजा हा शब्द योग्य नाही आहे. तिथं जाऊन ही खबर दे की असा हल्ला होणार आहे. तिथल्या सैनिकांनी सज्ज राहिला पाहिजे. हे साधारणतः आज म्हणजे जे मॅरेथॉनचं स्टँडर्ड डिस्टन्स आहे, नेटवर शोधून घ्या तुम्ही, ते काही 40 किलोमीटरच्या आसपास असेल. हे तेवढं ते अंतर. तो पुन्हा तिथं धावत गेला, तिथं ती खबर दिली. परंतु तोपर्यंत हा फिलिपिन्स एवढा थकला होता की ज्यांचा मेसेज द्यायचा तर त्याच्या अंगावरचे सगळे कपडे फाटले होते. नेटवर त्याचं चित्र शोधा. नेटवर जर तुम्ही मॅरेथॉन, फिलिपिन्स, अथेन्स असं टाकलं, त्या फिलिपिन्सच्या अंगावर एकही कपडा दिसणार नाही. त्या काट्या कुट्यातून धावून अंगावरचे सगळे कपडे फाटले होते, रक्तबंबाळ झाला होता. तिथं गेला, तो कोसळला. त्यानं ती बातमी दिली, आपण ते मॅरेथॉनचं युद्ध जिंकलो आणि आता आपल्या बंदरावर हल्ला होणार आहे, वी वोन, आपण जिंकलो अशा स्वरूपाचा त्याने मेसेज दिला. आणि तिथं तो ज्याला छाती फुटून मरणे म्हणतो आपण, धावून धावून छाती फुटल्यासारखं झालं होतं ना, त्याच्या स्मृत्यर्थ सुरू केलेली दौड ती म्हणजे मॅरेथॉन. कुठून धावला होता तो? मॅरेथॉनच्या मैदानापासून ते अथेन्सपर्यंत साधारणतः 34 किंवा 40 किलोमीटर ते इथून गेल्यावर शोधायचं. कोण धावला होता? फिलिपिन्स. ह्या अशा गोष्टी तुम्ही लोकांनी शोधून काढल्या पाहिजे. या अशा गोष्टी तुम्ही लोकांनी ऐकल्या पाहिजे, वाचल्या पाहिजे, स्वतःला मोटिवेट केलं पाहिजे. मला असं वाटतं की याच्या बाहेर काही एक शेवटची गोष्ट सांगतो आणि माझ्या शब्दांना विराम. ये बेटा ये. हो हो सांग. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. छान. याच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. मला माहित नव्हतं की 5वीला आहे. आमच्या
व्हेरी गुड. याच्यानंतरची पण बेटा गोष्ट आहे. दरियसच्या नंतर त्याचा मुलगा सम्राट बनला, त्याचं नाव आहे झर्क्सेस. एक्स पासून त्याच्या स्पीडिंगची सुरुवात होते. त्याने पण पुन्हा हल्ला केला होता. मी 300 नावाचा चित्रपट पाहिला आहे का? ऐकलं असेल, क्लिप पाहिली असेल वगैरे, हे त्याच्याशी कोरिलेट करणार. पुन्हा त्या ग्रीक याचाच पुढचा तो जेव्हा दरियसचा मुलगा झर्क्सेसने हल्ला केला होता त्याच्याशीच रिलेटेड ती गोष्ट आहे. चला ठीक आहे. तुम्हाला लक्षात आलंय की या माणसाच्या अंगी, फिलिपिन्सच्या अंगी काय क्वालिटीज आहेत. अशा क्वालिटीज ज्याच्या अंगी असेल तो कधीही स्पर्धा परीक्षेत नापास होणार नाही. आता एक गंभीर प्रश्न मी तुम्हाला विचारतो. तुमच्यातलं कोणी डॉक्टर होईल, कोणी इंजिनियर होईल, कोणी वकील होईल, त्याच्यानंतर कोणी BA पण होईल, कोणी BCom होईल. काही लोक अधिकारी होतील, काही लोक अधिकारी होणार. कोण अधिकारी होतील, कोण अधिकारी होणार नाही, याचं उत्तर आपण शोधू. काय कुठल्या प्रश्नाचं उत्तर शोधायचंय? कोण अधिकारी होतील, कोण अधिकारी होणार नाही, या प्रश्नाचं आपल्याला उत्तर शोधायचं. बरोबर आहे. हा प्रश्न राखून ठेवायचा. एक छोटस जरा आपण एक प्रयोग करूया त्याच्या आधी ना, या प्रश्नाच्या आधी. ऍक्टिव्हिटी आवडते का कोणाला? घेऊया दोघांना. तुम्ही दोघे जणी या, तुम्ही दोघे जणी. मध्येच अशी पॉपअप झालेली ऍक्टिव्हिटी असं तुम्ही समजा. मूळ गोष्ट आपल्याला काय प्रश्न विचारला होता मी? स्पर्धा परीक्षेत तुमच्यापैकी कोण यशस्वी होणार, कोण होणार नाही, त्याचं उत्तर आपण आताच शोधूया. किती छान वाटेल आताच उत्तर भेटलं तर. या तुम्ही दोघे. हा भविष्य सांगणार आहे ना. नाही, ही थोडी वेगळी ऍक्टिव्हिटी आहे, जरा पॉपअप झालेली ऍक्टिव्हिटी आहे. जरा तिथे उभे राहा. गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. मी पहिल्यांदा एक कॉम्पिटिशन दिलेली ड्रॉइंगची, त्यात मी फर्स्ट आली. पहिली माझी कॉम्पिटिशन आणि मी ते फर्स्ट आली. मला खूप आनंद झाला. आणि मी खूप हॅपी होती त्या दिवशी. काय कुठला स्किल आपण आत्मसात केला पाहिजे? कुठलं स्किल आपण आत्मसात केलं पाहिजे? लिस्निंग स्किल. कोणी सांगितलं एकदा जोरदार टाळ्या टाळ्या याकरिता की आपल्याला हे कळलं पाहिजे. मी त्यांना सांगितलं की तुम्ही बिलकुल ऐकायचं नाही तिचं. जर तुम्ही एखाद्याला एखादा एकदम चांगला प्रसंग सांगायला गेला तरी पुढचं ऐकतच नाही, तर सांगण्याची इच्छा राहिली का? जसं बोलणे ही कला आहे, मी तुमच्याबरोबर बोलतो, तसं ऐकणे ही पण कला आहे. मग त्याला ऍक्टिव्ह लिस्निंग, नुसतं लिस्निंग नाही, तर ऍक्टिव्ह लिस्निंग हा पुढचा पाया आहे, ते आपल्याला आला पाहिजे. मी बघाशी भविष्यवाणी करणार होतो. तुमच्यातले कोण लोक अधिकारी होणार न होणार याची भविष्यवाणी आपण आताच करूया. त्याचं उत्तर आपण आताच शोधूया. किती बरं, किती छान. आवडेल असं उत्तर? व्हेरी गुड. गोष्ट आपण ऐकूया आणि त्या गोष्टीने समारोप करूया. शेवटचा प्रयोग मी गेल्यावर केला तरी चालेल, तो पाठीवर कागद चिटकवायचा, त्यासाठी थांबण्याची गरज नाहीये. मग तुम्हाला खूप आनंददायी प्रयोग वाटेल ना. मी असताना 5 लोकांचा जर इथे केला तर अधिक चांगलं. नंतर तुम्ही करा, दररोज करा पाहिजे तो प्रयोग. ते म्हटलं ना, लक्षण ओझल होणे पाहिजे, दररोज एकदा करायचं. गोष्ट अशी आहे की एक गाव आहे. मी तसा मोठा गोष्ट माणूस आहे. मी गोष्टीशिवाय ऍक्टिव्हिटी शिवाय काही सांगत नाही. मला माहिती आहे की नुसतं पुस्तकातलं जर सांगितलं असं कर तसं कर, कोणीही
काहीही करणार नाही. पुस्तक लिहिणारा पण म्हणत असेल की या पुस्तक लिहून आम्ही नाही सुधारलं तर तुम्ही वाचून काय सुधारणार आहे. दररोजची एक जरी गोष्ट आपण व्यक्तिमत्वात आली तरी खूप मोठी गोष्ट आहे. एका दिवशी 3-3, 4-4 वक्ते येत असतील, आज 1.5 तास व्याख्यान देत असतील, एवढं कसं तुमच्या लक्षात राहणार आहे. एक छोटंसं गाव आहे, त्या गावामध्ये एक म्हातारा माणूस आहे. या म्हाताऱ्या माणसाची अशी खात्री आहे की याला सगळं समजतं. काल्पनिक म्हातारा आहे. कसा आहे? काल्पनिक. खरं असतं कोणी भविष्यवक्ता असतो का? असा हा काल्पनिक म्हातारा आहे. त्याला सगळं येतं. मुलीचं लग्न जुळेल का, मुलाचं लग्न जुळेल का, विहिरीला पाणी लागेल का, पाऊस येईल का, यावर्षी पीक पाणी कसं आहे, विहीर कोणती तर काळा दगड लागेल का, सगळं काल्पनिक गोष्टी आहे. खरं काल्पनिक. तर या कल्पनेतल्या म्हाताऱ्याला सगळं करतं. त्या गावामध्ये 2 छोटे मुलं असतात हिच्यासारखे, हिच्या वयाचे. ते 2 छोटे मुलं ठरवतात की असं कसं म्हाताऱ्याला सगळं येतं, म्हणजे म्हाताऱ्यांचा आपण खोटाच पडू. म्हाताऱ्यांचं सगळं येते, आता माझं म्हाताऱ्याला खोटा कसा पडायचा, ज्याला सगळं येतं त्याला कसं खोटं पडायचं. मग ते मुलगा अशी स्कीम, अशी योजना प्लॅनिंग करते. काय नाही, म्हणजे फुलपाखरू पकडायचं. काय करायचं? फुलपाखरू पकडायचं. फुलपाखरू असं हातामध्ये धरायचं. त्याला जाऊन विचारायचं, पहिला प्रश्न विचारायचा, आमच्या हातात काय आहे. म्हाताऱ्याला सगळं करते. म्हातारा काय सांगेल, काय आहे हाती?